नमस्कार मित्रांनो, अरुणा काकी किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या आणि सुरेश काका नेहमीप्रमाणे नारळीच्या झाडांना पाणी देत होते. मध्येच मोगरीच्या वेलाला भर देत होते. जाई फुलली होती, तिच्या कळ्या काढत होते. परडीत जास्वंदाची फुले पूजेसाठी तयार होती. एवढ्यात गेट वाजले म्हणून अरुणा काकींनी किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिले. विनया आत येत होती. तिला पाहताच त्या लगबगीने बाहेर आल्या. विनया तोपर्यंत बागेत काम करणाऱ्या सुरेश काकाजवळ पोहोचली होती. बाबा, जाईला खूप कळ्या आल्यात. रोज काढताना काढतो, पण करणार काय एवढ्या फुलांचं? तू होतीस तेव्हा गजरा करायचीस. तू इथून गेलीस आणि एवढ्यात अरुणा काकी तिच्या जवळ आल्या. अगं, आज सकाळीच शाळेत नाही गेलीस? नाही, आज रजा घेतली. का ग? सहजच ना? नाही आई, आज माझ्या आणि अजितच्या लग्नाचा वाढदिवस ना, म्हणून रजा घेतली आणि तुम्हाला भेटायला आले. अरुणा काकी खजील झाल्या. सुरेश काका पण गप्प झाले. हो ग, कशी विसरले मी. माझ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस विसरले. आज 15 मे, याच दिवशी तू अजितची बायको म्हणून या घरात आली होतीस. अजित अकस्मात गेला आणि काकूंना रडू फुटले. अजितच्या आठवणीने त्या कासावीस झाल्या. काका पण डोळे पुसू लागले. विनयाच्या हाताला धरून त्यांनी तिला जवळ घेतले. वय झालं विनया, माझ्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची तारीख आम्ही विसरलो. आठवण रोजच असते ग. अजित ॲक्सिडेंटमध्ये गेला तेव्हाच आम्ही पांगडी झालो. पण तू खरं तर सून आमची, पण सुनेपेक्षा मुलगी जास्त. तू आपलं दुःख बाजूला ठेवून आम्हाला सांभाळलंस. तुझ्याकडे पाहून आम्ही सावरलो. पण तुम्हीच माझं समीरशी लग्न ठरवलं ताई बाबा, नाहीतर मी तुम्हाला सोडून गेलेच नसते. अरुणा काकींनी विनयाच्या हाताला धरून आत घेतले. घरात येता येता विनया बागेत झाडांकडे पाहत होती. घरात शिरल्या ती काकांना म्हणाली, बाबा, गेल्या आठवड्यात मी आणि समीर एका नर्सरीत गेलो होतो. छान छान रोपे होती हो तिथे. मला तुमची आठवण झाली. मी म्हटलं समीरला अजितच्या बाबांना ही रोपे फार आवडतील. समीर म्हणाला, परत इकडे येऊ तेव्हा त्या घरासाठी रोपे घेऊ. समीर बरा आहे ना ग? तुझ्याशी बरा वागतो ना? होय बाबा, खरंच चांगला आहे तो. त्याला तुमच्या दोघांची पण काळजी वाटत असते. तो म्हणत असतो, जसे माझे आईबाबा तसेच अजितचे आईबाबा. बरं झालं, माझी पण जबाबदारी शेवटी. तू नाही म्हणत असताना मी तुझं समीरशी लग्न लावून दिलं. तुझं आयुष्य आहे, तू विधवा होऊन राहणं आम्हाला नाही आवडायचं. आमचा मुलगा अवेळी गेला, त्यात तुझा काय दोष? अरुणा काकूंनी पदर डोळ्याला लावला. विनया किचनमध्ये आली आणि तिने तिच्या बॅगमधून डब्बा काढला. हा खरवस आई, आमचा दूधवाला चीक आणतो. माझी सासू आवडीने खरवस करते. आज त्या म्हणाल्या, तू त्या घरी जाते आहेस तर खरवस घेऊन जा. बाबांना खरवस आवडतो ना, म्हणून डब्यात भरला. तुम्ही काय केलं आज नाश्त्याला? विनया गॅस जवळ गेली. पातेलीत उपीट केलेलं होतं. अरुणा काकूंनी उपीट केलंय असं म्हणून तिने सराईतपणे तीन डिशमध्ये उपीट घेतलं. बरोबर डब्बा काढून शेव घेतला आणि तीनही डिशमधील उपीटावर पसरला आणि एक डिश अरुणा काकी आणि सुरेशरावांच्या हातात दिली आणि एक आपण घेतली. उपीट आणि खरवस खाता खाता सुरेशराव बोलू लागले, तू तिथे सुखात आहेस हे पाहून बरे वाटते. नाहीतरी मी जगाविरुद्ध वागलेला विधवा सुनेचा हात दुसऱ्या तरुणाच्या हाती दिलेला. अजूनही हे समाजात अमान्य आहे. तरुण विधवांना हळदी कुंकवाला बोलावत नाहीत. पण आम्ही तुझं लग्न समीरशी करून दिलं. आम्ही दोघांनी कन्यादान केलं, पण तू सुखी व्हावंस म्हणूनच. मध्येच अरुणा काकू बोलायला लागल्या. अजित गेला आणि आम्ही कोसळलो, पण तू आमची मुलगी झालीस. तुझी शिक्षकीची नोकरी सांभाळलीस आणि आम्हाला पण सावरलीस. तू नसतीस तर आमच्यासोबत त्या काळात तर आमचं काय झालं असतं? तू होतीस म्हणून घरात जाग होती. तू शाळेतून आल्यावर आम्हाला शाळेतील गमती जमती सांगायचीस. जेवण करून आम्हाला जेवायला घालायचीस. पुस्तके वाचून दाखवायचीस. थोडक्यात तूच आमची म्हातारपणाची काठी होतीस. डोळ्यात अश्रू जमा झालेली विनया बोलू लागली, होय बाबा आई,
तशी मी पोरकी माझ्या मामाकडे मी राहत होते. त्यांना जड झाले होते आणि बाबा तुमच्या शाळेत नोकरीला लागले. तुम्ही माझे हेडमास्तर, माझे सासरे नव्हे, बाबा झालात. खरंच तुला शाळेत पाहिलं आणि लक्षात आलं अशी आपली सून हवी. अजितला पण आवडलीस तू आणि आमची सून झालीस. नव्हे मुलगीच. ते 8 महिने सुंदर होते. आम्ही दोघे आणि अजित आणि तू, आम्ही नातवंडांची वाट पाहत होतो आणि खूप सोसलं, सहन केलं. तू जणू आमची मुलगी झालीस. पण हळदी कुंकू आलं की मला जाणवायचं ही तरुण मुलगी आमच्यामुळे अडकली. नशिबाने माझा सहकारी जयवंत, त्याचा मुलगा समीर माझ्या शब्दाबाहेर नाही गेला. खूप चांगलं झालं. अनेकांसाठी हा धडा असेल. अशीच तरुण विधवा मुलींची लग्ने व्हावीत. विनयाने डिश उचलल्या आणि तिने धुवायला सुरुवात केली. अरुणा काकी उठल्या. अगं थांब, मी धुईन नंतर. काय झालं धुतलं तर? पूर्वी धुत नव्हते का मी? अगं पूर्वी तू आमची सून होतीस, आता त्यांची, समीरची बायको. अगं आज तुझा आणि अजितच्या लग्नाचा वाढदिवस. समीरने इकडे यायची परवानगी दिली. होय आई. उलट समीर बोलला आज अजितच्या आईवडिलांना आठवण येत असेल. आज रजा घे आणि तिकडं जा. त्याने सकाळी मला इथे सोडलं आणि संध्याकाळी न्यायला येतो म्हणाला. खरंच ती सर्व चांगली माणसं आहेत, अगदी तुमच्यासारखी. अरुणा काकींना थोडं खटकलं. विनयाने आपली तिच्या घरच्याशी तुलना केली. तिच्या घरच्यांना आपल्या एवढीच चांगली म्हटली. तिने सुरेश काका बाजारात जाऊन येतो असे म्हणून बाहेर पडले आणि या दोघीच उरल्या. मगापासून अरुणा काकीचं लक्ष होतं. विनया पूर्वीपेक्षा जास्त तुकतुकीत दिसत होती. त्यांचं लक्ष तिच्या पोटाकडे होतंय. सुरेश काका बाहेर गेले हे पाहून त्यांनी विनयाला विचारले, दिवस गेलेत काय? होय. कितवा महिना? 5वा आई. वाटलंच मला. पहिलं बाळंतपण. डोहाळे कडक लागले असतील. होय. पाणी पोटात टिकत नव्हतं. अगं पण कळवायचंस, मी आणलं असतं तुला माझ्याकडे. तुला काय हवं काय नको हे पाहिलं असतं. कशाला अंगावर काढलंस? अंगावर नाही काढलं. समीरच्या आईने म्हणजे माझ्या सासूने खूप केलं माझ्यासाठी. आई आपल्या मुलींसाठी करेल तसं सर्व केलं. अरुणा काकूच्या मनात परत कडवट चव आली. त्यांना वाटलं होतं ती म्हणेल तुमची खूप आठवण आली. मला खूप त्रास झाला. तुमच्याकडं यावं असं वाटत होतं. पण विनयाच्या सासूने सर्व केलं जे मी केलं असतं. मग बाळंतपणासाठी इकडे ये, मी सर्व पाहते. नको आई. माझ्या सासूने शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नाव घातलंय माझं. दर महिन्याला तपासणी असते ना, आणि तुमचं दोघांचं वय झालेलं. तिकडे समीर आहे म्हणजे त्यांची गाडी असते आणि समीरचे बाबा पण गाडी चालवतात. शिवाय 2 बायका कामाला येतात तिकडे. त्यामुळे तसं मी पण केलं असतं ग. अजितचं मूल असतं तर केलं असतंच ना. पण नकोच. आता 4 महिने त्याच डॉक्टरकडे जाते आहे ना, तेव्हा तिकडेच बरं बाई. सर्व काही व्यवस्थित होऊ दे. पण काही लागलं तर आम्ही आहोत. मग विनयाने जेवण करण्याचा ताबा घेतला. बाबांना आवडते म्हणून बटाट्याची सुकी भाजी केली, खीर आणि पुऱ्या. सर्वजण जेवली. दुपारी अरुणा काकी आणि विनया बाजूबाजूला झोपल्या. तेव्हा काकी तिला बाळंतपणात घ्यायच्या काळजीबद्दल बोलत होत्या. संध्याकाळी तिने बागेतील झाडे पाहिली, फुले काढली. एक गजरा काकींसाठी, एक आपणासाठी, एक सासूसाठी. काळोख पडायला आला आणि समीरच्या गाडीचा हॉर्न वाजायला लागला. तेव्हा तिने दोघांना नमस्कार केला आणि गाडीत बसली. ती दोघे तिला पोहोचवायला गाडीपर्यंत गेलेली. विनया गेली आणि अरुणा काकी गप्प झाल्या, कष्टी झाल्या. काका काकीला म्हणाले, काय झालं? विनया गेली म्हणून गप्प झालीस की काय? एक लक्षात ठेव, आपण तिचं लग्न करून दिलंय तिच्या भल्यासाठी. शेवटी तिचं आयुष्य आहे. पुढे आपण तिला किती दिवस पुरणार? मी नाराज त्यासाठी नाही झाले. तिचं दुसरं लग्न करून दिलं. त्याच वेळी मनाची तयारी करून झाली. पण काय? विनया गरोदर आहे, 5 महिन्याची. अरे वा, छानच. म्हणजे संसारात रमलेली दिसते. होय, चांगलीच रमली ती. पण त्यापुढे आपली पण आठवण नाही तिला.
म्हणजे आज मुद्दाम भेटायला आली, राहिली पुरा दिवस. होय हो, राहिली पुरा दिवस. पण तिला तिच्या सासरचे मोठेपण, समीर असा आहे अशी काळजी घेतो, सासू अशी आईसारखी जपते, सासरे गाडी चालवतात, हॉस्पिटलमध्ये न्यायला 2 गाड्या घरात वगैरे. अगं खरं आहे ते. तिचा सासरा म्हणजे माझा जुना सहकारी नाही का? प्रेमळ आहे तो आणि हौशी, पण त्यामुळे तिला आपली काहीच गरज नाही हो. म्हणून मला वाईट वाटते. मला वाटतं ना, सुनेचे लाड करावेत, तिचे बाळंतपण काढावे. ती बाळंतनीच अंघोळ, बाळाची झबली, टोपरी. आपला अजित असता तर मी केलं असतं ना सर्व. आपलं नशीब फुटकं. तरुण मुलगा गेला आपला, झालं ते झालं. पण ही विनया, मी म्हटलं माझ्याकडे ये, मी करीन तुझं बाळंतपण तुझ्या आईसारखं. तर ती म्हणाली, माझ्या सासूने सर्व व्यवस्था केली आहे, हॉस्पिटलमध्ये नाव घातलं आहे, आमच्या घरी 2 बायका कामाला आहेत, शिवाय 2 गाड्या आहेत आमच्या, म्हणजे हिला आपली काहीच गरज नाही. अगं ते बरं नाही का? नाहीतरी तुला झेपतंय का? अरुणा काकी ताडकन उठल्या. मला झेपत नाही, मला झेपणार नाही. माझ्या अजितच्या बायकोचे बाळंतपण मी नसतं केलं, त्याच्या मुलाला मी अंघोळ नसती घातली, त्याची शी धुतलं नसतं मी. होय होय केलं असतंच खरं, पण ती अजितची बायको होती, आता समीरची बायको आहे हे लक्षात घे आणि शांत हो. विनया प्रसूत झाल्याची बातमी कळेल तेव्हा बाळंतिणीला पाहून ये. बस आता हा विषय पुरे. त्या दिवसापासून अरुणा काकी गप्प असायच्या, फारशा बोलायच्या नाहीत, आपली रोजची कामे करायच्या आणि शून्यात पाहत राहायच्या. काका रोजची कामे करत होते, पण ते सुद्धा बायकोच्या काळजीने त्रासले होते. दिवस जात होते. जुलै ऑगस्ट गेले. सप्टेंबर महिन्याची एक सकाळी विनयाच्या सासऱ्यांचा फोन आला. काकांनी तो घेतला. विनयाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. काल रात्रीपासून ब्लिडिंग होते आहे, रक्त चढवायचं आहे, तिचा रक्तगट दुर्मिळ आहे, त्यामुळे धावपळ. कोणता रक्तगट आहे तिचा? काळजीत पडलेल्या काकांनी विचारले. AB पॉझिटिव्ह. AB पॉझिटिव्ह हा शब्द ऐकताच काकांनी काकूंकडे पाहिले. काकू कपाटाकडे धावली, कपाटातली फाईल बाहेर काढली. काकूंचा रक्तगट होता AB पॉझिटिव्ह. काकांनी रिक्षा ठरवली. काकूंना घेऊन रिक्षा गेली रक्तपेढीकडे. पुन्हा एकदा रक्तगट तपासणी आणि काकूच्या अंगातील 1 बाटली रक्त जमा झाले. तीच रिक्षा घेऊन काका काकी हॉस्पिटलमध्ये धावले. डॉक्टर रक्ताची वाट पाहत होते. 2 तासानंतर काकूंनी दिलेले रक्त हॉस्पिटलमध्ये पोचले. ते विनयाच्या अंगात चढवले गेले. दुसऱ्या दिवशी विनयाची प्रसूती झाली आणि मुलगा झाला. विनयाच्या सासूने अरुणा काकींना घट्ट मिठी मारली. विनयाच्या सासऱ्यांनी सुरेशरावांना आलिंगन दिले. दुसऱ्या दिवशी विनयाचे डोळे उघडले तेव्हा तिचं बाळ तिच्या बाजूला होता आणि समोर होता. समीर, त्याचे आईबाबा आणि अरुणा काकी आणि काका. समीर म्हणाला, विनया, तुझी तब्येत नाजूक झाली होती आणि तुझा रक्तगट दुर्मिळ, पण या काकूंनी धावपळ करून आपले रक्त दिले, कारण त्यांचा आणि तुझा गट एकच होता. काकूमुळे तू वाचलीस आणि हा बाळ वाचला. डोळे भरून आलेली विनया बोलू लागली, तुमचे रक्त माझ्या अंगात आले म्हणजे तुम्ही सासू नव्हे, माझ्या आईच. तुमची इच्छा होती माझं बाळंतपण काढावं, माझ्या बाळाला अंघोळ घालावी, त्याच्या दुपट्याचा वास घ्यावा. आई, हॉस्पिटलमधून बाहेर पडून मी तुझ्याचकडे येणार, तुझ्याकडून आंघोळ घालून घेणार आणि माझं बाळ तुझ्या घरच्या पाळण्यात झोपणार. हो ग हो, ये, मी वाट पाहते तुझी, विनया, आणि तुझ्या बाळाची. माझ्या अंगात किती ताकद आली बघ. विनयाला आणि बाळाला जवळ घेत अरुणा काकी म्हणाली आणि बाकी सर्वजण डोळे पुसू लागले. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.